ओम साईराम मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत फ्रिलची बाही, डबल लेअरची बाही. तर त्यासाठी आपण फ्रिलची उंची घेणार आहोत 5 इंच. आता पण त्यासाठी मी पेपरची किंवा आपल्या कपड्याची घडी कशी घालायची ते सांगणार आहे अगोदर. हा सिंगल पेपर, ह्याचा नंतर डबल, आणि हा परत डबलवर डबल घेऊन हा 4 पदरी आपल्याला पेपर घ्यायचा आहे. 4 पदर झाले, 1 2 3 आणि 4. कपड्याची घडी घालताना सुद्धा ह्याच पद्धतीने घालणे. आता ही घडीची बाजू आहे आणि हे सुट्टे पदर आहेत. इकडे आपण आता उंची बाहीची बाहेरील बाजू आहे ना बाहीची, आणि 2 लेअर येतात, त्यातली खालची लेअर आणि वरची लेअर. तर वरची लेअर आपल्याला 5 इंचाची करायची, खालची लेअर 5 इंचाची आणि वरची लेअर 3.5 इंचाची करायची. मग आता आपण पहिल्यांदा 5 इंचाची लेअर काढणार आहे. तर ह्या घडीवर बरोबर हे 5 इंच आणि ह्या दुसऱ्या बाजूला सुद्धा 5 इंच घ्यायचे आणि हे 5 इंच असे क्रॉसमध्ये मेजर टेप फिरवत फिरवत बरोबर ह्या 5 इंचाला 5 इंच मिळवायचे. हा झाला आपला राऊंड शेप मुंड्याचा. आता ह्याच्या बाहेरच परत 5 इंच घ्यायचे. असा राऊंड करत 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 परत 5 इंच. जर तुम्हाला बाहीची लांबी वाढवायची असेल तर तुम्ही 6 इंच घेऊ शकता. आतील बाही असं आतली लेअर आहे ना, ती जर वाढवायची असेल तर तुम्ही 6 इंच सुद्धा घेऊ शकता. आपल्या आवडीनुसार कमी जास्त याच्यात वाढवू शकता, कमी करू शकता. आता मी ही 5 इंचाची बाही लांबी घेतलेली आहे. मोठीवाली लेअर 5 इंचाची घेतलेली आहे. हे 5 इंच घ्यायचं, हे 5 इंच घ्यायचं आणि बरोबर हे असं कोन करत हे 5 इंचावर गोल शेप केला. परत ह्याच्या बाहेर यायचं आणि परत 5-5 इंचाचा राऊंड शेप करायचा. तुम्ही याच्यात कमी जास्त करू शकता, तुमच्या आवडीनुसार घेणे. आता हे कटिंग करणे बंद करून अशा पद्धतीने हे कपड्यावर ठेवलं आहे. 4 लेयर आहेत कपड्याच्या, ह्या 2 आणि खालील 2, म्हणजे 2-2 स्लीव्ज निघणार, म्हणजे टोटल 4 झाल्या. ही आतील आणि ती वरील. अशा प्रकारे कटिंग करणे. कटिंग झाल्यानंतर ह्या अशा प्रकारे खालच्या साईडला पिको करून घेणे, दोन्ही पण स्लीव्जला. पिको करून झाल्यानंतर ही छोटीवाली वरची लेअर आणि ही मोठीवाली खालची लेअर अशा एकावर एक ठेवून इथून स्टिच करून घेणे आणि मग ह्याची घडी घालायची. असं एकावर एक ठेवून बरोबर मधोमध घडी घालणे आणि ते थोडासा कट मारणे. कट मारल्यानंतर हे बघा, हा बरोबर मध्य, हा बाही जोडताना बरोबर हा मध्य शोल्डरवर ठेवून एक पुढे आणि एक मागे असं स्टिच करून घ्यायचं. अशा प्रकारे आपली ही डबल लेअरची स्लीव्ज तयार झाली आहे. अजून फिटिंग करायचं आहे, पण त्या अगोदरच मी व्हिडिओ बनवला आहे. 30 छातीचं माप आहे, हे कटोरी ब्लाऊज आहे आणि डबल लेअरची स्लीव्ज. अशा प्रकारे आपली स्लीव्ज तयार झाली आहे.